सुदृढ गर्भसंस्कार सिरीजच्या भाग 3 मध्ये आज आपण पाहणार आहोत गर्भधारणेचा दुसरा महिना म्हणजेच सेकंड मंथ ऑफ प्रेग्नन्सी। नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने, आरुष आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमधून आपले सहर्ष स्वागत करते। आपल्या सुदृढ गर्भसंस्कार या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण गर्भधारणेच्या दुसऱ्या महिन्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। या महिन्यात बाळाच्या अवयवांची निर्मिती वेगाने सुरू होते, त्यामुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आयुर्वेदानुसार दुसरा महिना आयुर्वेदातील आचार्य चरक आणि सुश्रुत यांच्या मते दुसऱ्या महिन्यात गर्भ अधिक घन स्वरूप धारण करतो। द्वितीय मासी घन संपद्यते, म्हणजेच दुसऱ्या महिन्यात गर्भाची वाढ होऊन तो अधिक स्थिर व घन बनू लागतो। या महिन्यात गर्भामध्ये डोके, हात, पाय आणि इतर अवयवांची प्राथमिक निर्मिती सुरू होते। बघूयात या महिन्यातील बाळाचा विकास कसा असतो। दुसऱ्या महिन्यात बाळामध्ये खालील बदल होतात। बाळाचे हृदयाचे ठोके सुरू होतात, मेंदू आणि मज्जासंस्थेची वाढ सुरू होते। या महिन्यामध्ये डोळे, कान आणि नाकाची प्राथमिक निर्मिती होते। हातपायांच्या कळ्या तयार होतात। यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसाची निर्मिती सुरू होते। 8व्या आठवड्यापर्यंत बाळाची लांबी साधारणपणे 1.5 ते 2 सेंटीमीटर होते। हा कालावधी बाळाच्या अवयव निर्मितीचा सर्वात महत्त्वाचा काळ असतो। आता पाहूयात दुसऱ्या महिन्यामध्ये आईमध्ये होणारे बदल। दुसऱ्या महिन्यात खालील लक्षणे आईमध्ये दिसू शकतात। त्यामध्ये सकाळी मळमळ होणे, त्यालाच मॉर्निंग सिकनेस असे म्हणतात। उलट्या, जास्त थकवा, झोप जास्त येणे, स्तनामध्ये जडपणा, वारंवार लघवी होणे, काही विशिष्ट पदार्थाची इच्छा किंवा तिटकारा होणे ही लक्षणे सामान्य असून हार्मोनल बदलांमुळे होतात। प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यात आहार कसा असावा, तर आयुर्वेदानुसार गर्भवतीने मधुर, स्निग्ध आणि सहज पचणारा आहार घ्यावा। खाण्यासाठी ताजे दूध, साजूक तूप, शतावरी कल्प, खजूर, मनुका, डाळिंब, नारळ पाणी, मूग डाळ खिचडी, गव्हाची लापशी, तांदळाची पेज, तूप भात आणि हंगामी फळे यांचा समावेश करावा। आता पाहूया दुसऱ्या महिन्यामध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये कोणते पदार्थ टाळावयाचे आहेत। तर त्यामध्ये जंक फूड, बेकरीचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, अति तिखट पदार्थ, फास्ट फूड, पॅकेज्ड फूड, जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी हे टाळावेत। दुसऱ्या महिन्यातील विहार म्हणजे लाईफस्टाईल कशी असावी, तर दुसऱ्या महिन्यामध्ये आणि प्रेग्नन्सीमध्येच पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे। तुमचे विचार सकारात्मक ठेवा, चांगले संगीत ऐका, धार्मिक व प्रेरणादायी ग्रंथ वाचा, जास्त प्रवास टाळा, वजन उचलू नका, रात्री जागरण टाळावे, ताणतणाव कमी ठेवा। गर्भसंस्कारासाठी काय करावे, तर रोज शांत मंत्र ऐका, भगवद्गीता, रामायण किंवा चांगले साहित्य वाचा, बाळाशी संवाद साधा, सकारात्मक वातावरणात राहा, ध्यान व प्राणायाम तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करा। मासानुमासिक कषाय दुसरा महिना आयुर्वेदामध्ये प्रत्येक महिन्यासाठी विशिष्ट औषधांचा उल्लेख आढळतो। दुसऱ्या महिन्यात गर्भाची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी आणि आईचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने मासानुमासिक कषाय दिला जातो। या मासानुमासिक कषायाचे फायदे असे होतात, ते गर्भपोषण करतात, गर्भाची योग्य वाढ करायला मदत करतात, गर्भाशयाचे पोषण करतात, गर्भधारणेतील तक्रारी कमी करतात, प्रसूतीसाठी शरीराची तयारी तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध मासानुमासिक कषाय टॅबलेट स्वरूपातील औषधे घेऊ शकता। स्वतःहून कोणतेही औषध सुरू करू नये। दुसऱ्या महिन्यामध्ये महत्त्वाच्या तपासण्या कोणत्या आहेत, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्यामध्ये
हिमोग्लोबिन, थायरॉईड, ब्लड ग्रुप अशा तपासण्या करून घ्याव्यात. यावरून निष्कर्ष असा निघतो की गर्भधारणेचा दुसरा महिना हा बाळाच्या अवयवनिर्मितीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य आहार, पुरेशी विश्रांती, सकारात्मक विचार आणि आयुर्वेदिक गर्भसंस्कार यामुळे आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य उत्तम राहू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात सुदृढ गर्भधारणा सिरीज 4 च्या पुढील भागामध्ये, ज्याच्यामध्ये गर्भधारणेच्या तिसरा महिना याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत.